हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण MSCET लॉ 2025 हे जे एक्झाम होणार आहे, 28 तारखेपासून तुमचे एक्झाम स्टार्ट होऊन जाणार आहे. त्यासाठीच आपण जे आहे मोस्ट इम्पॉर्टंट 25 क्वेश्चन्स सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यावरती बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे महत्त्वपूर्ण प्रश्न असणार आहे. यामधूनच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. तर वळूया आपण क्वेश्चनकडे. तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याकडे MSCET लॉ 3 इयर आणि 5 इयर हे दोन्हीसाठी कंप्लीट टेस्ट सिरीज हे लॉन्च केलेली आहे आपण. आणि टार्गेट तुमचा 90 प्लस इथे आहे. म्हणजे या तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन केलं तर तुम्हाला 90 पेक्षा जास्त इथे मार्क पडतील, हे आमची गॅरंटी आहे. युनिट वाईज टेस्ट तुम्हाला भेटणार आहे. त्यामध्ये 10 फुल सिलेबस म्हणजे जशी तुमची 120 मार्काची एक्झाम आहे, 120 मार्काची तुमची जशी एक्झाम आहे, तर त्या प्रकारे आपल्याकडे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे एक्झाम सारखीच. त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन सुद्धा आपण त्यामध्ये ऍड केलेलं आहे. त्याचे गॅरंटेड क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये मिळतील. मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज मध्ये आपल्याकडे स्टडी लँग्वेज आहे हे टेस्ट सिरीजची. तुमचं टाइम मॅनेजमेंट इथे जे आहे ते इम्प्रूव्ह होणार आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त 120 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. तर बरेचसे विद्यार्थ्यांचे 120 क्वेश्चन जे आहेत ते म्हणजे अटेम्प्ट होत नाही. तर त्यामुळे त्यांचा स्कोर इथे घटतो, म्हणजे कमी होतो. तर तुमचा टाइम मॅनेजमेंट पण इथे जे आहे इम्प्रूव्ह होणार आहे. याची फीस फक्त 999 रुपये ठेवलेली आहे. आपण या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा. तुमच्याकडे खूप थोडा वेळ बाकी आहे आणि तुम्ही एक वीक मध्ये हे सगळं काही टेस्ट सिरीज वगैरे देऊ शकतात. तर अशा प्रकारे हे टेस्ट सिरीज आहे, लवकरात लवकर जॉईन करा. देन आपला पहिला क्वेश्चन असणार आहे आजचा. ICC पुरुष चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे आयोजन कोणते देश करत आहे? तर कोणता देश करत आहे? विद्यार्थी मित्रांनो, याचे ऑप्शन आहे. ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी पाकिस्तान आणि डी इंग्लंड. तर याचा राईट ऑप्शन काय असणार आहे? पाकिस्तान. तर पाकिस्तान मध्ये आता 2025 ची जे ICC पुरुष चॅम्पियनशिप ट्रॉफी आहे, तर ते पाकिस्तान मध्ये आयोजित होणार आहे. आणि सेकंड आहे कसोटी क्रिकेट मधील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी भारत आणि कोणत्या देशात दरम्यान खेळली जाते? तर कोणत्या देश दरम्यान खेळली जाते ते आपण बघून घेऊया. ऑप्शन ए आहे इंग्लंड, बी दक्षिण आफ्रिका, सी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. तर याचा राईट ऑप्शन आहे, याचा ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया आणि भारत मध्ये हे ट्रॉफी जे आहे, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जे आहे ते खेळली जाते. तर अशा प्रकारे हे सेकंड क्वेश्चन होता आपला. तर थर्ड क्वेश्चन आहे आपला. हेमंत मुदप्पा कोणत्या खेळात 15 राष्ट्रीय पदके जिंकणारा पहिला खेळाडू ठरला? तर कोणता खेळ आहे ते आपण बघून घ्या. बॅडमिंटन, फुटबॉल, मोटरसायकल, ड्रॅग रेसिंग आणि टेनिस. याचा राईट ऑप्शन आहे मोटरसायकल ड्रॅग रेसिंग. हे जे आहे 15 वेळ हे जिंकलेलं आहे. कोण? हेमंत मुदप्पा. तर अशा प्रकारे हे क्वेश्चन होता. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे. आपण हे स्पीड मध्ये का बघतोय? कारण की आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. तर तुम्ही एकदा जरी बघितलं हे क्वेश्चन तर तुमच्या हे लक्षात राहतील. 7 खंडामधील प्रत्येक सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला कोण आहे? तर कोण आहे त्याची महिला ते आपण बघून घ्या. ऑप्शन ए आहे अर्जुन वाजपेयी, ती आहे बचेंद्री पाल, ती आहे काम्या कार्तिकेयन आणि डी आहे पूर्णा मालहोत्रा. चा राईट ऑप्शन आहे काम्य कार्तिकेयन. याचा राईट ऑप्शन असणार आहे. सेकंड क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. सूर्यकिरण हा भारताच्या सैन्य आणि डॅश यांच्यातील संयुक्त लष्करी सराव आहे. तर कोणता देश आहे ते? आपण ऑप्शन ए आहे बांगलादेश, बी आहे नेपाळ, सी श्रीलंका आणि भूतान. राईट ऑप्शन असणार आहे नेपाळ. नेपाळ याचा राईट ऑप्शन आहे. सेकंड आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात मोठा धरण कोठे बांधले जात आहे? तर कोठे बांधले जात आहे ते आपण बघून घ्या. ऑप्शन ए आहे चीन, भारत, बांगलादेश आणि नेपाळ. राईट ऑप्शन आहे चीन. चीन मध्ये हे
सगळ्यात मोठा, जगातील सर्वात मोठा धरण हे इथे बांधण्याचं काम चालू आहे आता. त्यानंतर तिबेट ब्रह्मपुत्रा कोणत्या नावाने ओळखली जाते? तिब्बतमध्ये ब्रह्मपुत्र जे नदी आहे तर ते कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन ए आहे यंगतजे, त्याच्यानंतर यार लुंग झांगबो, पिवळी नदी आणि मॅकॉन. हे थोडे जे वर्ड आहे ते कन्फ्युजिंग आहे, तुम्ही हे लक्षात घ्या. यारलुंग झांगबो अशा नावाने ओळखले जाते ब्रह्मपुत्र जी नदी आहे. आपल्या भारतामध्ये त्याचं नाव ब्रह्मपुत्र आहे, बट तिब्बतमध्ये याला यारलुंग झांगबो अशा नावाने ओळखले जाते. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना कोणत्या भूमिकेचे शिल्पकार मानले जाते? कोणत्या भूमिकेचे शिल्पकार मानले जाते मनमोहन सिंगला? तर हे ऑप्शन ए आहे भारताचा स्वातंत्र्य चळवळ, त्याच्यानंतर 1991 मध्ये भारताचे आर्थिक उदारीकरण, हरित क्रांती आणि अंतराळ कार्यक्रम. राईट ऑप्शन आहे 1991 मध्ये भारताचे आर्थिक उदारीकरण. तर हे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केले होते, ते देशाचे पंतप्रधान होते तेव्हा. नंतर सेकंड आहे 30 डिसेंबर 2024 रोजी सुरू केलेल्या इस्रो PSLV C60 मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट काय होते? तर काय होते? ऑप्शन ए आहे चंद्रावर मानयुक्त मोहीम सुरू करणे, त्याच्यानंतर अंतराळात डॉकिंग तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवणे, अंतराळातील अभ्यास करणे, नवीन संप्रेषण उपग्रह तैनात करणे. राईट ऑप्शन आहे अंतराळात डॉकिंग तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवणे हे उद्दिष्ट होता, इस्रोनी मोहीम चालू केली होती. नेक्स्ट आहे भारताच्या कोणत्या माजी पंतप्रधान रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI चे गव्हर्नर म्हणून काम पाहिले? तर कोणी केले ते आपण बघून घेऊया. इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉक्टर मनमोहन सिंग आणि अटल बिहारी वाजपेयी. तर राईट ऑप्शन आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी RBI चे गव्हर्नर म्हणून काम केलेले आहे. हे एक इकॉनॉमिक्स्ट होते, हे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. तर अशा प्रकारे हे राईट ऑप्शन आहे डॉक्टर मनमोहन सिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे 28 जानेवारी 2025 पासून 38वे राष्ट्रीय खेळ कुठे होणार आहे? तर 38 जे आहे म्हणजे 38वा जे राष्ट्रीय खेळ आहे ते कुठे होणार आहे आपल्या भारतामध्ये? तर ऑप्शन ए आहे गुजरात, बी आहे उत्तराखंड, कर्नाटक आणि पंजाब. याचा राईट ऑप्शन आहे उत्तराखंड. तर उत्तराखंड मध्ये 38वे आपले राष्ट्रीय खेळ होणार आहे 2025. अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? अमित अग्रवाल, विनीत जोशी, अरुणीश चावला आणि नीरजा शेखर. तर याचा राईट ऑप्शन आहे अरुणीश चावला यांची महसूल सचिव म्हणून जे आहे मंत्रालयात नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला जनरल डॉक्टर विजय कुमार सिंह निवृत्त यांची डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर कोणता राज्य आहे ते आपण बघून घेऊया. ऑप्शन ए आहे बिहार, मिझोरम, मणिपूर आणि ओडिसा. याचा राईट ऑप्शन आहे मिझोरम मध्ये त्यांची राज्यपाल म्हणून जे आहे नियुक्ती करण्यात आली. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला भारतात दरवर्षी सुशासन दिन कधी साजरा केला जातो? तर कधी साजरा केला जातो? 26 डिसेंबर, 25 डिसेंबर, 1 जानेवारी आणि 2 ऑक्टोबर. तर याचा राईट ऑप्शन आहे 25 डिसेंबरला जे आहे दरवर्षी सुशासन दिन हे साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला महाराष्ट्रातील साखर कारखान्याचा जिल्हा कोणता? म्हणजे सगळ्यात जास्त कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अहमदनगर, कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी. राईट ऑप्शन आहे
अहमदनगर मध्ये सर्वात जास्त जे आहे कारखाने आहेत, तर त्याला कारखान्याचा जिल्हा असं पण ओळखलं जातं. त्याच्यानंतर मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता? तर मराठी भाषेतील कोणता ग्रंथ आहे पहिला? ज्ञानेश्वरी, ऋग्वेद, विवेक सिंधू आणि यजुर्वेद. सर राईट ऑप्शन आहे विवेक सिंधू. मराठी भाषेतील हे पहिला ग्रंथ आहे. तर हे लक्षात ठेवा तुम्ही. असे क्वेश्चन विचारले जातात तुम्हाला एक्झाम मध्ये. त्यानं नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते? तर कोणते आहे? लोखंड, तांबे, चांदी आणि सोने. तर राईट ऑप्शन आहे सोने. सोनं हे आपल्या महाराष्ट्रात सापडत नाही. लोखंड, तांबे, चांदी हे सापडतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, महाराष्ट्रातील कोणते ठिकाण चिकूसाठी प्रसिद्ध आहे? चिकू आपलं फळ आहे, तर त्याच्यासाठी हे प्रसिद्ध कोणता जे आहे ठिकाण आहे ते आपण बघून घ्या. डाहुन, नागपूर, घोलवड आणि पुणे. राईट ऑप्शन आहे घोलवड. घोलवड हे चिकूसाठी प्रसिद्ध आहे. जसं की नागपूर हे जे आहे आपला ऑरेंज जे आपण म्हणतो सफरचंद. मोसंबी जे म्हणतो आपण संत्रा, तर नागपूर हे संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे पार पडला? तर कोठे पार पडलेला आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक? तर शिवनेरी, राजगड, रायगड आणि प्रतापगड. राईट ऑप्शन आहे रायगड. रायगडला जे आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हे पार पडला. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? तर हे खूप बेसिक क्वेश्चन आहे, बट हे असे क्वेश्चन विचारले जातात. शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड. तर राईट ऑप्शन आहे शिवनेरी. शिवनेरी मध्ये जे आहे महाराजांचा जन्म झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर, सोलापूर, चंद्रपूर आणि गडचिरोली. तर राईट ऑप्शन आहे चंद्रपूर. चंद्रपूर मध्ये जे आहे ताडोबा अभयारण्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर कोणते आहे? माळशेज जे घाट आहे तिकडे, लोणावळा, मुंबई आणि आंबोली. तर राईट ऑप्शन काय आहे? आंबोली. आंबोलीत सर्वात जास्त जे आहे पाऊस पडतो आपल्या महाराष्ट्रामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? कोणता आहे? शेकरू, खार, ससा आणि गाय. राईट ऑप्शन काय आहे? शेखरू जे आहे हे महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून जे आहे ओळखला जातो. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर किती जिल्हे आहे महाराष्ट्रात? आता सध्याला वाढलेले आहे काही, ते आपण अपडेटेड आहे हे क्वेश्चन. 38, 37, 36 आणि 35. किती आहे? 36 जिल्हे आहे आपल्या महाराष्ट्रात सध्याला. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे क्वेश्चन होते काही. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. तर अशाच प्रकारे तुम्हाला जे आहे क्वेश्चन विचारले जातात. आणि ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज वगैरे जे आहे जॉईन करायचे असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. 100% तुमचा रिझल्ट येईल. 120 पैकी तुम्हाला 100 प्लस तुम्ही जाऊ शकता. तर थोडंफार स्टडी झालेला असेल तर खूपच छान आहे. टेस्ट सिरीज मुळे तुमचा सराव होईल, टाइम मॅनेजमेंट होईल. हे 8 दिवसात हे खूप गरजेचं आहे. आणि IMP क्वेश्चन प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहे ते आम्ही त्यामध्ये टाकलेले आहे. त्यामुळे तुमचा खूप फायदा होणार आहे. त्याच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला जे आहे एक्झाम मध्ये पाहायला मिळतील. आणि हे सिरीज आपण आजपासून स्टार्ट केलेली आहे, तर एक्झाम पर्यंत हे सिरीज असणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जे विद्यार्थी प्रिपेअर करत आहे लॉ 3 इयर 5 इयर साठी, तर हे जनरल नॉलेज जे आहे 5 इयर मध्ये 24 मार्काला विचारले जाते आणि 3 इयर मध्ये जे आहे 32 मार्काला जे आहे तुम्हाला हे विचारलं जाणार आहे. तर अशाच प्रकारे हे क्वेश्चन विचारतात. थँक्यू, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, नेक्स्ट लेक्चर मध्ये.